शासकीय कामांसाठी प्रतिज्ञापत्रावर स्टॅम्प पेपरची सक्ती करू नये. नोंदणी व मुद्रांक विभागाचे स्पष्ट निर्देश. विविध शासकीय प्रमाणपत्रांसाठी आणि शासकीय कार्यालयांत सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी अफिडाव्हिट नागरिकांकडून स्टॅम्प पेपरची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने एका जनहित याचिकेत दिलेल्या आदेशानुसार 30 ऑक्टोबर 2024 रोजी हे परिपत्रक काढण्यात आले आहे. जात, उत्पन्न, रहिवासी आणि राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालय आणि न्यायालयासमोर दाखल करावयाच्या प्रतिज्ञापत्रांवर शासनाने आधीच मुद्रांक शुल्क माफ केले आहे. असे असतानाही ई-सेवा केंद्रांमध्ये आणि काही कार्यालयांमध्ये नागरिकांकडे 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना नाहक भुर्दंड बसू नये यासाठी स्टॅम्प पेपरचा आग्रह धरू नये, अशा कडक सूचना सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखालील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना द्याव्यात, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.